कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं, आम्ही तिथे जाऊन बघितलं तर त्या 7/12वर तुझ्या बाबांचं नाव आहे। त्या 7/12तनं काहीतरी बदल करून ती जमीन हडपली अगं, आणि ती जमीन बाई आजीची आहे। तिच्या आई वडिलांची शेवटची आठवण येते। तिने ती जमीन खूप कष्टाने नीट सांभाळली आहे। तिला ती जमीन आता मिळाली नाही तर खरंच ती खचेल। नाही, मी असं होऊ देणार नाही। आणि हे बघ शिवा, सूर्या डॅडींना देव माणूस मानतो आणि म्हणूनच मगाशी मला त्याच्यासमोर काहीच बोलता आलं नाही ग। मी आता तुला खात्रीने काहीच सांगू नाही शकत की यामागे माझे डॅडी आहेत की माझा भाऊ आहे। माझा भाऊ शत्रू, 1 नंबरचा कपटी आहे आणि मला असं वाटतंय की त्यानेच हे सगळं केलं असावं। बरं मला एक सांग, ती जमीन तुमची आहे याचे काही कागदपत्र आहेत का तुझ्याकडे? माहित नाही ना ग, त्यांनी इथे सरकारी ऑफिस मध्ये सगळ्यांना पैसे चारले, त्यामुळे ते कागद मिळणं कठीण आहे। मग आता काय करणार आहेस तू? हे बघ, त्या जागेचे मूळ कागदपत्र मिळाले ना तर सगळंच सोपं होईल, पण ते कुठे मिळतील काय माहिती। मला माहित आहे, ती माझ्या ना माहेरच असते आणि नेमकी कुठे असतील ना हेही मला माहित आहे। शिवा, मी ते तुला मिळवून देईन, फक्त सूर्याला काही कळू देऊ नकोस यातलं। आणि हा, प्लीज तुम्ही भांडू नका, एकमेकांना वाईट वाटेल असं काहीही करू नका। नाही करणार। चिरंजीव, आम्हाला नाही वाटत ती पोरगी गप बसल, धमकी देऊन गेली, काहीतरी करणार। नाही डॅडी, मला नाही वाटत ती परत येईल आणि परत यायची हिंमत पण कर। आणि आता जर ती आली ना तिला सोडणार नाही। ते बघितलं आम्ही, शेपूट घातलेली शेळी झाली तुमची। नशीब त्या अक्कल नसलेल्या वाघाला आम्ही बोलवून घेतलं। चिरंजीव, अहो तुमच्या वयात आम्ही कुस्त्या मारायचो, एका वेळी 5-5, 10-10 लोकांना लढवायचो, कोणाची टाप नव्हती आमच्या पुढे येण्याची। म्हणून हे नाव आणि शरीर कमवले, आणि तुम्ही डॅडी तवाची गोष्ट वेगळी होती। बरोबर, तवाची गोष्ट वेगळी होती। तेव्हा आमच्या कामावर स्वतःवर लक्ष होतं, आणि तुमचं लक्ष उसाच्या फडावर असतंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।